Hello student, my name is Smita Ujwal Nandalwar, Employability Skill Instructor of Government ITI यवतमाळ. आजचा आपला टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ एम्प्लॉयबिलिटी स्किल. एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजे काय? व्हॉट इज एम्प्लॉयबिलिटी स्किल? एम्प्लॉयबिलिटी स्किल आर अ सेट ऑफ मेनी स्किल विच इज नीड टू बी सक्सेसफुल एम्प्लॉय. एक चांगला एम्प्लॉई बनण्यासाठी जेवढ्या एम्प्लॉयबिलिटी स्किलची गरज पडते त्याचा सेट म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किल. Employability skill not only help in our work life but also help us lead a better life. For example, learning. एम्प्लॉयबिलिटी स्किल हे आपल्या वर्क लाईफसाठीच नाही तर आपल्याला चांगली लाईफ जगण्यासाठी सुद्धा मदत करत असते. फायनान्शियल स्किल विल यू मॅनेज युअर मनी फॉर पर्सनल नीड्स ऑल्सो. फायनान्शियल स्किल आपल्याला मदत करते कसा पैसा मनी आपला जमा कसा करायचा. एम्प्लॉयबिलिटी स्किल हे 3 शब्दापासून बनलेलं आहे, एम्प्लॉई, ॲबिलिटी आणि स्किल. एम्प्लॉईचा अर्थ बघा, टू बी गिवन अ जॉब बाय अ एम्प्लॉयर or have one's own business. A employee is said to be employed when they get paid for their work on a regular basis. कामाच्या बदल्यात जो पैसा घेतो त्याला आपण एम्प्लॉय असं म्हणतो. ॲबिलिटी म्हणजे त्याची क्षमता. टू हॅव अ स्किल टू परफॉर्म द टास्क वेल. कोणताही टास्क चांगल्या पद्धतीने करणे याला आपण त्याची क्षमता म्हणतो. स्किल म्हणजे कौशल्य. द ॲबिलिटी टू डू समथिंग वेल. चांगल्या पद्धतीने ती गोष्ट करणे म्हणजे त्याला स्किल असं म्हणतात. इम्पॉर्टन्स ऑफ एम्प्लॉयबिलिटी स्किल. टू गेट अ गुड जॉब अँड ग्रो इन अवर करिअर वी नीड 2 टाईप ऑफ स्किल. एक चांगला जॉब मिळवण्यासाठी आणि करिअरमध्ये ग्रो करण्यासाठी आपल्याला 2 टाईपचे स्किलची गरज पडते. फर्स्ट आहे टेक्निकल स्किल. फॉर एक्झाम्पल स्टिचिंग, कार्पेंट्री, IT अँड प्लंबिंग etc. एम्प्लॉयबिलिटी स्किल. सॉफ्ट स्किल विच will help you your technical skill well and have a successful career. एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजे जे सॉफ्ट स्किल आहे जे आपल्या करिअरमध्ये आपल्याला गरजेचे पडतात. एम्प्लॉयबिलिटी स्किल कॅन हेल्प यू आपल्याला कशी मदत करते. नो हाऊ टू बिहेव इन प्रोफेशनल इन्व्हायरमेंट. प्रोफेशनल इन्व्हायरमेंटमध्ये कसं राहायचं. हाऊ टू वर्क विथ टीममध्ये सोबत कसं काम करायचं. आयडेंटिफाय सॉल्व प्रॉब्लेम ओळखणे आणि सॉल्व करणे. कम्युनिकेट वेल ॲट वर्क. कामाच्या ठिकाणी कसं संभाषण करायचं. गेन डिजिटल लिटरसी कशी शिकायची. फाइंड अ मिनिंगफुल करिअर पाथ. कसा करिअरचा पाथ शोधायचा. गेट हायर फॉर अ जॉबसाठी कसं तयार व्हायचं. लर्न हाऊ टू यूज डिजिटल टेक्नॉलॉजी कम्फर्टेबली. कसं डिजिटल टेक्नॉलॉजी कम्फर्टेबली यूज करायची. स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. बी कॉन्फिडंट ॲज अ पर्सन म्हणून कसं कॉन्फिडंट असलं पाहिजे. प्रेझेंट युअर सेल्फ वेल इन वर्क प्लेस. कामाच्या ठिकाणी स्वतःला प्रेझेंट कसं करायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये शिकायला मिळतात. हाऊ टू बिकम अ सेल्फ लर्नर विथ अ ग्रोथ माइंडसेट. सेल्फ लर्निंग हॅपन वेन यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर ओन लर्निंग. सेल्फ लर्नर म्हणजे जो स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेतो स्वतः शिकण्यासाठी. इट इज अ प्रोसेस इन विच यू डिसाईड टू लर्न अ न्यू थिंग इन युअर ओन वे. ज्यामध्ये तुम्ही स्वतः ठरवलं जाते नवीन गोष्टी कशा शिकायच्या. फॉर एक्झाम्पल ॲज अ सेल्फ लर्नर यू गेट डिसाईड टू फॉलोविंग. सेल्फ लर्नर इज द वन हू. कोण असलं पाहिजे बघा. ज्याचा विचार असतो बिलीव्ह दे कॅन लर्न. ज्यांना वाटतं मी शिकू शकतो. इट इज क्युरियस. टेक्स इनिशिएटिव्ह. जो व्यक्ती इनिशिएटिव्ह घेतो. एक्सप्लोर इंडिपेंडेंटली. जो स्वतः एक्सप्लोर करतो. एक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी. जो रिस्पॉन्सिबिलिटी घेत असतो. मॅनेज टाईम. जो टाईम मॅनेज करतो. इन ऑर्डर टू बी सक्सेसफुल लर्नर यू नीड वन इम्पॉर्टंट थिंग अ ग्रोथ माइंडसेट. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला ग्रोथ माइंडसेटची गरज पडत असते. त्यानंतर आहे व्हॉट इज ग्रोथ माइंडसेट. अ ग्रोथ माइंडसेट इज अपोजिट टू द फिक्स माइंडसेट. फिक्स माइंडसेटच्या अपोजिट असतं ग्रोथ माइंडसेट. अ पर्सन विथ अ ग्रोथ माइंडसेट इज ऑलवेज विलिंग टू ग्रो, चेंज अँड लर्न. ग्रोथ माइंडसेट व्यक्ती नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी तयार असतो आणि चेंजेस नेहमी एक्सेप्ट करत असतो. अ पर्सन विथ अ फिक्स माइंडसेट इज रिजिड. जो फिक्स माइंडसेट व्यक्ती असतो तो नवीन गोष्टी शिकत नाही. दे कॅन नॉट चेंज इझिली ऑर अलाउ न्यू आयडिया टू मेक देम बेटर. तो कधीही नवीन गोष्टी नवीन आयडिया एक्सेप्ट करायला तयार नसतो. टू बी सेल्फ लर्नर वन नीड टू हॅव अ ग्रोथ माइंडसेट. सेल्फ लर्नर बनण्यासाठी ग्रोथ माइंडसेट असणं गरजेचं आहे. बिकम वेन वी लर्न समथिंग बाय अवर सेल्फ. जेव्हा आपल्याला स्वतःहून काही गोष्टी शिकायच्या असतात. वी मे मेक मेनी मिस्टेक्स. आपण भरपूर मिस्टेक्स करत असतो.
वी मे फेल अ फ्यू टाइम्स ऑल्सो, आपण काही वेळा चुकू सुद्धा शकतो. लर्निंग टू कीप ऑन ट्राईंग अँड नॉट गिविंग अप टिल वी सक्सेस इज व्हॉट रिअली हेल्प अस टू ग्रो इन लाईफ. त्याच्यामुळे आपण त्याची वाट न थांबता आपल्याला परत ती प्रॅक्टिस करायची असते. आता आपण बघूया ग्रोथ माइंडसेट आणि फिक्स माइंडसेटचे विचार कसे असतात. ग्रोथ माइंडसेट विचार करतो आय कॅन डू दिस, मी ही गोष्ट करू शकतो. फिक्स माइंडसेट आय कॅन नॉट डू दिस, मी ही गोष्ट करू शकणार नाही. मिस्टेक्स आर नॉर्मल, ग्रोथ माइंडसेटवाल्याला वाटतं. फिक्स माइंडसेटवाला मिस्टेक्स आर अनएक्सेप्टेबल, मिस्टेक कधीही एक्सेप्ट केल्या जाणार नाही. आय विल लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स, ग्रोथ माइंडसेटवाल्याला वाटतं मी माझ्या मिस्टेक्समधनं भरपूर शिकू शकतो. फिक्स माइंडसेटवाल्याला वाटतं मिस्टेक्स आर इक्वल टू फेल्युअर, मिस्टेक्स हे फेल्युअरच आहे, त्यातून आपण परत काहीही शिकू शकणार नाही. ग्रोथ माइंडसेटवाल्याला वाटतो आय विल ट्राय अगेन, मी परत ट्राय करेन. फिक्स माइंडसेटवाल्याला वाटतो इफ आय फेल अगेन वन्स आय विल ऑलवेज फेल, मी एकदा चुकलेला हो, मी परत चुकेल. ग्रोथ माइंडसेटवाल्याला वाटतं आय विल वर्क हार्ड, मी परत चांगलं काम करेल. फिक्स माइंडसेटवाल्याला वाटतं आय कॅन नॉट वर्क हार्ड, मी जास्त काम करू शकणार नाही. ग्रोथ माइंडसेटवाल्याला वाटतं आय कॅन लर्न न्यू थिंग, मी नवीन गोष्टी शिकू शकतो. फिक्स माइंडसेटवाल्याला वाटतं आय कॅन नॉट लर्न न्यू थिंग, मी नवीन गोष्टी शिकू शकत नाही. ग्रोथ माइंडसेटवाल्याला वाटतं आय एम हॅपी टू चेंज, मला नवीन चेंज अपनवायला आवडेल. फिक्स माइंडसेटवाल्याला वाटतं आय डू नॉट लाईक टू चेंज, मला नवीन चेंजेस आवडणार नाही. ग्रोथ माइंडसेटचा विचार असतो आय एम हॅपी टू एक्सेप्ट इफ आय एम रॉंग, मी चुकलो तरी मला ते एक्सेप्ट राहील, त्यातून मी नवीन गोष्टी शिकेल. पण फिक्स माइंडसेटवाल्याला वाटतं आय कॅन नॉट बी रॉंग, मी कधीच चुकू शकत नाही. असं असतो आपल्या एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये आपला माइंडसेट शिकायचा. सो आपण हा टॉपिक इथेच थांबूया. थँक्यू.